नमस्कार, मी अयारा. आपण पाहता 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज. परभणी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाणी पुरवठा, रस्ते, जन्ममृत्यू प्रमाणपत्र, मोकाट कुत्रे आदी प्रश्नांवर जोरदार चर्चा. 20 कोटींच्या 28 कामांना मंजुरी. परभणी शहर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक 29 जुलै महापौर सय्यद इक्बाल सय्यद खाजा यांच्या अध्यक्षतेखाली बी रघुनाथ सभागृहात पार पडली. बैठकीस उपमहापौर गणेश देशमुख, आयुक्त नितीन नार्वेकर, नगर सचिव विकास रत्न पारखी यांच्यासह नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी दिल्लीतील जंतर मंतर येथे घडलेल्या घटनेतील मृत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर नगरसेविका गिरिजा आजेगावकर यांनी शहरातील विहिरींच्या स्वच्छतेबद्दल महापौर, उपमहापौर, आयुक्त, उपायुक्त तुकाराम कदम, स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुर्रा व प्रल्हाद देशमाने यांचे अभिनंदन करणारा ठराव मांडला. शहरात तब्बल 9 दिवस पाणी पुरवठा विस्कळीत राहिल्याचा मुद्दा गटनेत्या तिरुमल्ला खिल्लारे, गिरिजा आजेगावकर, सपना जुगटे, रितेश जैन यांनी उपस्थित केला. पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख तन्वीर बेग यांनी तांत्रिक अडचणीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले. धार रोड व आनंदनगर येथील पाईपलाईन गळती तातडीने दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली असून त्यावर त्वरित कारवाईचे आश्वासन देण्यात आले. जन्ममृत्यू प्रमाणपत्रातील नावांमध्ये होणाऱ्या त्रुटींमुळे नागरिकांना होत असलेल्या अडचणीचा मुद्दाही सभेत गाजला. आयुक्तांनी प्रभाग समिती अ, ब व क अंतर्गत स्वतंत्र जन्ममृत्यू कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. तर महापौरांनी संबंधित कार्यालयामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची घोषणा केली. आरोग्य विभागातील कार्डियाक ॲम्ब्युलन्स दुरुस्ती करून नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी अश्विनी अमोल जाधव यांनी केली. या विषयावर अक्षय देशमुख यांनी कार्डियाक ॲम्ब्युलन्स व शववाहिनी नाममात्र दराने उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली. यावेळी महापौर सय्यद इक्बाल यांनी जेवढे किलोमीटर गाडी जाणार त्यासाठी लागणारे इंधन संबंधितांनी द्यावे असे सांगितले. खंडोबा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील रस्ता दुरुस्ती, शहरातील खड्डे बुजविणे, राजगोपालाचारी व नेहरू उद्यान खाजगी तत्वावर न देणे, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त, शहरातील सर्व पोलवर LED दिवे बसविणे आणि सण उत्सव काळात प्रकाश व्यवस्था सक्षम करण्याबाबतही विविध सदस्यांनी मागण्या मांडल्या. स्टेडियम परिसरातील प्रस्तावित राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या जागेवरील अतिक्रमण तातडीने हटविण्याची मागणी गटनेते दिलीप ठाकूर यांनी सभागृहात केली. प्रशासनाने संबंधित विभागाला त्वरित कारवाईचे निर्देश दिल्याचे स्पष्ट केले. सभेत मागील सभांचे इतिवृत्त एकमताने मंजूर करण्यात आले. रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत कायम करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानांतर्गत कामांची निवड करण्यासाठी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, आयुक्त व सर्व गट नेत्यांची समिती गठीत करण्यासही सभागृहाने मान्यता दिली. यावेळी आयुक्त नार्वेकर यांनी उपरोक्त संदर्भीय अन्वये नागरी स्थानिक संस्था क्षेत्रातील शाळांची विशेषतः मराठी शाळांची गुणवत्ता वृद्धी, आरोग्याचे विशेषतः महिला आरोग्यासाठी उत्तम सुविधा उपलब्ध करणे, पर्यावरण व नागरी स्वच्छता, पर्यटन विकास तसेच नागरी स्थानिक संस्थांना आत्मनिर्भर होण्यासाठी प्रोत्साहन देणे या उद्देशाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान राबविण्यासाठी तसेच सदर अभियानांतर्गत विकसित करण्यात आलेल्या नागरी सुविधांची विभाग स्तरावर स्पर्धा आयोजित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. नागरी क्षेत्रातील शाळा, विशेषतः मराठी शाळा, आरोग्यविषयक नागरी स्थानिक संस्था क्षेत्रातील शाळांची विशेषतः मराठी शाळेची गुणवत्ता वृद्धी, आरोग्याचे विशेषतः महिला आरोग्यासाठी उत्तम सुविधा उपलब्ध करणे, पर्यावरण व नागरी स्वच्छता
पर्यटन विकास तसेच नागरी स्थानिक संस्थांना आत्मनिर्भर होण्यासाठी प्रोत्साहन देणे या उद्देशाने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान राबविण्यासाठी निर्गमित करण्यात आला आहे, अशी माहिती सभागृहात दिली। हा ठराव गटनेते दिलीप ठाकूर, स्थायी समितीचे सभापती प्रतिभाताई अतुल सरोदे यांनी मांडला। परभणी शहरातील PNG गॅस पुरवठ्यासाठी डिकन्फेक्शन स्टेशन DCS उभारणीसाठी शासकीय जमीन झोपडपट्ट्यावर देण्याच्या विषयावर भगवान वाघमारे यांनी हा विषय पुढील बैठकीत ठेवण्यात यावा यावर सभागृहाने मान्यता दिली नाही। याशिवाय महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद 2026-2027 योजनेअंतर्गत 20 कोटी रुपयांच्या 28 विकास कामांना मंजुरी देण्यात यावी, असा ठराव स्थायी समिती सभापती प्रतिभाताई अतुल सरोदे यांनी केली। यावेळी अर्जुन सामाले यांनी प्रभाग क्रमांक 10 मध्ये कामे घ्यावी अशी मागणी केली। घरपट्टीसाठी कबालेधारक व नोटरीधारकांना रजिस्ट्रीची अट शिथिल करणे तसेच प्रधानमंत्री आवास योजना व रमाई घरकुल योजनेतील अटी शिथिल करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली। तसेच जायकवाडी रेल्वे बोर्डाकडे आवश्यक जागेच्या मागणीचाही प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी नदीम इनामदार यांनी परभणी शहरातील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत रजिस्ट्रीची अट रद्द करावी, नोटरीवर घरकुल देण्यात यावे तसेच कबालांना धारकांना मालकी हक्क देण्यात यावा, जेणेकरून त्यांना घरकुल योजना मिळेल, अशी मागणी नदीम इनामदार, राजेश रणखांबे, अक्षय देशमुख, मिलिंद बामणीकर, आकाश लहाने, बबलू घागरमाळे, श्याम खोबे आदींनी केली। दरम्यान आज झालेल्या सर्वसाधारण सभेत सभागृह नेते सय्यद समी उर्फ माजूलाला, सभेत गट नेते विजय जामकर, डॉक्टर केदार खटिंग, श्याम खोबे, शरफोद्दीन सिद्दीकी, शेख रईस शेख हबीब, तबस्सुम वसीम शेख, गणेश टाक, व्यंकट डहाळे, श्रीमती सुशीला थोरात, अवधेत सांगळे, सलोचना भालेराव आदींनी विविध विषयावरील चर्चेत सहभाग घेतला। आपण पाहता 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज परभणी। आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका। आपण पाहता 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज परभणी। जय हिंद।